नमस्कार, मी नताशा चव्हाण। ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आपण सर्व महिला विडी कामगारांनी डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या पाठीशी राहू, असे बिजापुरे यांनी व्यक्त केले। डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी बोलताना म्हणाले, मी शहरमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी माझा प्रयत्न आहे, असे या बैठकीत व्यक्त केले। यासंबंधी शकीरा विजापुरा यांनी सर्व हिंदू व मुस्लिम विडी कामगारांची बैठक मासाहेब बिडी घरकुल येथे 30/7/2024 रोजी आयोजित केले। या बैठकीत विजापूर म्हणाले की डॉक्टर सुंचू यांनी गेल्या अनेक वर्षापासून बिडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच धूम्रपान कायद्यातून विडी वगळण्यासाठी प्रयत्न केले। कोरोना काळात विडी कारखाने बेमुदत बंद होते, त्यावेळी अनेक आंदोलने करून विडी उद्योग चालू करण्यासाठी भाग पाडले। बैठक यशस्वी करण्यासाठी कमरुनिसा जहापूर, अमिदा इनामदार, अमीबी लाल अहमद, जमीन पोलाद, अंबाबाई सरगम, रेणुका आवार आदींनी परिश्रम घेतले, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी पत्रकाद्वारे कळवण्यात आले। आज राष्ट्रवादी कामगार सेलचे शहर अध्यक्ष म्हणून मी डॉक्टर गोवर्धन सुंचू या ठिकाणी शकीरा बिजापुरे ताईंनी महिला विडी कामगार, हिंदू मुस्लिम सर्व महिला कामगारांची बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये या गरीब माता भगिनींनी मला या रुपयाचे हार घातलेले आहेत। 50 ते 60,000 विडी कामगार आहेत, त्यांचे कुटुंबीय जवळ लाखच्या आसपास आहेत। त्यांनी मतदान केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सीट सहजपणे निवडून येऊ शकतो। या परिस्थितीत सोलापूर शहर अध्यक्ष माननीय सुधीर तरटवल साहेब, कामगार सेलचे प्रदेश अध्यक्ष शिवाजी वकडकाळे साहेब, देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, आपण सर्वांनी विचार करून कामगारांकडे बघून मला कुठल्याही परिस्थितीत शहर मध्यमधून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी द्यावा, हीच विनंती। जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।